मोहोळचे माजी आमदार राजन पाटलांचा मुलगा बाळराजे पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य, विरोधकांवर टीका करताना बाळराजे पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य समोर। निवडणूक आल्यावर विकासावर कोण बोलताना दिसत नाही, केवळ राजन पाटील आणि त्यांची दोन पोरं दिसतात असं केलं वक्तव्य। राजन पाटलाची दोन पोरं आणि आणलं ह्याच्या पलीकडे दुसरं काय? एवढं जर तुम्हाला राजन पाटलाची पोरं आवडत असतील तर तुमच्या पोराच्या नावापुढे लावून टाका आमची नावं। राहुल गांधींच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन, लोकसभेत बोलण्यापासून राहुल गांधींना रोखल्याचा आरोप। मुंबई काँग्रेस कार्यालयासमोर युवक काँग्रेसकडून हे आंदोलन। नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा, तर प्रजासत्ताक दिनाला भाषणात महाजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला नसल्याचा निषेध। यावरती वन विभागाच्या महिला कर्मचारी आणि महिलांनी आक्षेप घेतलेला। याच प्रकरणी महाजनांविरोधात हा मोर्चा निघाला। राहुल गांधी यांच्याकडून देशासह लष्कराला बदनाम करण्याचा प्रयत्न, ते फक्त चर्चेत राहण्यासाठी आरोप करताय। फडणवीसांची राहुल गांधींवर टीका, राहुल गांधींना फक्त खोटे आरोप करायचे आहेत, फडणवीसांची प्रतिक्रिया। देश को बदनाम करने में ही उनको सबसे ज्यादा रुचि दिखाई पड़ती है और मुझे ऐसा लगता है कि उनके पास बोलने के लिए कुछ नहीं है, इसलिए सिर्फ सुर्खियां बटोरने के लिए और चर्चा में रहने के लिए इस प्रकार की बातें वो करते हैं। भारत अमेरिका ट्रेड डीलचा शेतकऱ्यांना फायदा होणार, त्यामुळे शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान नाही, सर्वांचा फायदा होणार। मंत्री पियुष गोयल यांची संसदेत माहिती, शेतकऱ्यांचं नुकसान होणार असल्याचा आरोप करत विरोधकांचा जोरदार गोंधळ, कामकाज स्थगित। बंगालला टार्गेट केलं जातंय, ममता बॅनर्जींचं वक्तव्य, तर ममता बॅनर्जीच्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाची पश्चिम बंगालच्या निवडणूक आयोगाला नोटीस। आता पुढची सुनावणी 9 फेब्रुवारीला होणार। एसआयआर मधून वोट डिलीट केले जात असल्याचा ममता बॅनर्जी यांचा हा आरोप। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची उद्या पहिली संयुक्त बैठक, राज्य शासनाच्या वतीने नेमण्यात आलेल्या समितीची ही पहिलीच बैठक। दरम्यान राज्य शासनाचे सदस्य आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक होणार। जरांगेंना जीवे मारण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल, जरांगेंना गोळ्या घालण्याची कराड समर्थकाची ऑडिओ क्लिप समोर। TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजाने मराठी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं प्रकरण, सुशील रहेजा विरोधात गुन्हा दाखल, जातीवाचक शिवीगाळ करून सुशील रहेजाने मारहाण केल्याचा आरोप।